सोनं होतं. कदाचित जीवनाचं सोनं करण्याची संधी आपल्याला या धम्मामध्ये आहे की काय, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा सर्वांना या बुद्ध धर्माच्या वंदन टाकलं. संत कबीर म्हणतात की माणूस ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी तो स्वतः रडतो आणि जगदुनिया असते. तो रडतो याचं कारण असं असतं, आईच्या कुशीतून तो बाहेर येतो आणि मला स्वतःला आता सगळे कष्ट करावे लागतील म्हणून तो रडतो. मात्र जीवनाचं एक अंग आहे की जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या मधल्या या आयुष्यामध्ये माणूस त्याचं जीवन व्यतीत करत असताना शेवटचा जो श्वास तो घेतो, तर त्या शेवटच्या श्वासामध्ये त्याचं जगणं असं असलं पाहिजे की हसता हसता मरण आलं पाहिजे आणि लोकांना रडलं पाहिजे, आणि असं जगणं म्हणजे जीवन आहे. आणि म्हणून हे जीवन जगताना अनेक लोक आपापल्या पद्धतीमध्ये जीवन जगत असताना आपण पाहतो आपल्या सगळ्यांना हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, सगळ्यांना सारखेच आहेत, परंतु माणसं सारखीच आहेत का? काही माणसं दानशूर आहेत, काही माणसं कुचकट आहेत, काही माणसं क्रूर आहेत, काही माणसं मायाळू आहेत, काही माणसं दयाळू आहेत, तर काही माणसांना इतरांबद्दल आपुलकी आहे. हे मानवी स्वभाव आहेत. आणि म्हणूनच की काय, एक व्यक्ती एका गुरुकडे गेला आणि त्यांना तो म्हणाला की गुरुजी माझं ते महत्व काय, प्रत्येकाला एक महत्व असतं. गुरुजी म्हणाले ठीक आहे, प्रत्येकाला एक महत्व आहे, तुला एक दगड देतो, हा दगड घेऊन जा, या दगडाच्या माध्यमातून तुला तुझं महत्व कळेल. तो व्यक्ती तो दगड घेऊन बाजारात गेला. त्याला फक्त एवढंच सांगितलं होतं, तू दगड घेऊन जाताना हा दगड विकायचा नाही, हा दगड फक्त दाखवायचा, त्याची किंमत किती आहे ती पाहायची, आणि तो दगड अजिबात विकायचा नाही. तो व्यक्ती ते एका संत्री विकणाऱ्या व्यक्तीकडे गेला. त्या संत्री विकणाऱ्या व्यक्तीने तो दगड पाहिला आणि तो म्हणाला मी याच्यावर 10 संत्री तुला देईल, हा दगड तुम्हाला दे. तो म्हणाला मला आज विकायचा नाही, फक्त दाखवायचा आहे, याची किंमत किती ते मला बघायची. त्यानंतर त्यांनी तोच दगड घेतला आणि एका दुसऱ्या व्यक्तीकडे गेला. त्या दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्यानंतर तो दुसरा व्यक्ती होता व्यापारी. त्या व्यापाऱ्याला सांगितलं अरे तुझ्याकडे भाजीपाला आहे, या भाजीपाल्यामध्ये हा जर मी तुला दगड द्यायचा प्रयत्न केला तर दगडाची किंमत किती असेल? तो म्हणाला 1 पोत बटाटे देईन, एवढीच या दगडाची किंमत आहे. तुला ठीक आहे, काय हरकत नाही. त्यानंतर तो तसाच चालत पुढे गेला. त्याला एक सोनाराचं दुकान दिसलं. सोनाराला त्याने तो दगड दाखवला. सोनार म्हणाला की या दगडाची किंमत 50,000 रुपये देईन, त्यापेक्षा जास्त या दगडाची किंमत मी देणार नाही. तुझं ठीक आहे, काय हरकत नाही, माझ्या गुरुने फक्त या दगडाची किंमत मला पाहायची आहे, किती येते. साधासा दगड बघा, दगड साधा आहे पण त्याची किंमत बघा, प्रत्येक व्यक्ती कसा कसा करत चाललाय. आणि मग त्याच्याच बाजूला एक जवाहीर रत्न जडित असं ज्याच्याकडे आहे अशा व्यक्तीकडे तो दगड घेऊन गेला. त्या व्यक्तीकडे दगड घेऊन गेल्यानंतर त्या व्यक्तीला सांगितलं, त्याने तो दगड दाखवला. तो व्यक्ती उठला आणि 2 वेळा त्याला प्रदक्षिणा घातली, त्याला वंदन केलं. हा माणूस म्हणाला अरे या दगडाची किंमत ती काय, तुम्ही 2 वेळा वंदन का घातलं? तो म्हणाला दगडाची किंमतच तेवढी आहे, तुम्ही जेवढी सांगाल ना त्याच्या 10 पटीने याची किंमत देईल. कोटीच्या घरात तुम्ही जर लाख रुपये म्हटले मी कोटी रुपये देईल, अशीच माणसाची किंमत आहे. समाजातल्या माणसांनी आपली स्वतःची किंमत अशी ठरवा की आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी आपल्याला सन्मान मिळेल. आणि हा सन्मान कसा आहे, प्रज्ञाशील करून आपल्याला सन्मान मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत् प्रयत्नानं आपल्याला धम्माच्या वंदनीत टाकलं. अरे आपण या संविधानावर चालतो, या संविधानात बाबासाहेब नेहमी दुसऱ्याचा विचार करायचे. संविधान जे दिले ते सगळ्यांसाठी दिले. बाबासाहेबांनी सगळ्यांचा विचार आधी केला, आपला विचार नंतर केला. बाबासाहेबांनी त्यांची 3 मुलं, एक मुलगी पत्नी मातीत गाडली. कशासाठी? समाजाच्या उद्धारासाठी. बांधवांनो, आपण हा बोध घेतला पाहिजे. जीवनामध्ये चांगली कर्तव्य कर्म केले पाहिजे. कर्माच्याच बळावर माणसाची परीक्षा केली जाते. आपण सारे अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये एकमेकांशी वागाल, हाच खरा संदेश महत्वाचा आहे. आपल्यातनं निघून गेलेले जे काही बहिर्बंधू आहेत हे समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीत वागले. कदाचित त्यांच्या पुनर्मोदनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी एवढा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे, हे गावकरी उपस्थित आहेत, ही त्यांची पोच पावती आहे. माणसाचं जगणं हे दुसऱ्याला प्रेरणादायी असलं पाहिजे. शेवटी एक दिवस आपल्याला प्रत्येकाला जायचं आहे. आपण सारे प्रवासीच आहोत. या ठिकाणी कुठलाही व्यक्ती असा नाही तो ठामपणे सांगू शकेल मी इतके वर्ष जगणार आहे. आताची परिस्थिती बदललेली आहे, भूगोल बदललेला आहे. 4 महिने पाऊस, 4 महिने उन्हाळा आणि 4 महिने पावसाळा. म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा असं काही मोसमी वातावरण होतं. आता तसं काही राहिलेलं नाही, परिस्थिती बदललेली आहे. परंतु आपली नित्य कर्म चांगली ठेवा.
अशा पैसा मी तुम्हाला बोध देतो आणि या दिवंगत मावांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। मी भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुक्याचा संस्कार सचिव तसेच अंधाडीतील माझा गायकवाड परिवार या भोईर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे। आताच थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे बाल श्रामण शिबिर आयोजित केलेलं आहे, श्रामण शिबिर आयोजित केलेलं आहे। आपण नक्की त्या ठिकाणी भेट द्याल आणि धम्माची जी काही धम्मगाथा आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मसात कराल असं मला वाटतं। आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, मंगल हो ही मंगलमयची भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। धन्यवाद गुरुजी।